नगर महानगरमध्ये आपण सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। सुरुवातीलाच मोठी बातमी आहे, मशिदीवरील भोंग्यांसंदर्भातली बातमी। मुंबई हायकोर्टानं आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी त्याची दखल घ्यायची आहे असे आदेशच पोलिसांना दिले आहेत। हा निर्णय हायकोर्टानं घेतलाय, आदेश दिलाय पोलिसांना। गेल्या काही वर्षांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं होतं। अनेक राजकीय नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि सातत्यानं कारवाईची मागणी केली। दरम्यान या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीवेळी कोर्टानं कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे। आवाजाची पातळी ओलांडल्यानंतर तक्रार आली तर पहिल्यांदा समज द्यावी आणि त्यानंतर नियमांचं उल्लंघन जर झालं तर भोंगे जप्त करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत। राज्यातील 2940 बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयानं आदेश दिले। तसंच 18 मार्चला मुंबई उच्च न्यायालय आढावा घेणार आहे। दरम्यान या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात चांगली जुंपली। अबूजी, तुम्ही हा निकाल ऐकला असेल, निकालाबद्दल तुम्हाला माहिती मिळालेली असेल। तुम्ही या निकालावरची पहिली प्रतिक्रिया काय द्याल? तुम्ही स्वागत करताय निर्णयाचं? नहीं, मैं बिल्कुल स्वागत भी करता हूँ। मैं बिल्कुल ये ऐसा है कि यदि मस्जिद ही नहीं बाकी जितने भी लाउड स्पीकर चलते हैं, जहाँ भी अगर कानून का उल्लंघन हो रहा है तो सब पे कार्रवाई होना चाहिए। मस्जिद का नाम क्यों लेते हैं? मस्जिद के साथ आप हर जगह का नाम लीजिए, हर जगह का नाम। और आप जो अरब कंट्रीज में जाते हैं आप, तो वहाँ के लोग क्या मतलब उससे क्या बहुत बड़ा वॉल्यूम का पोल्यूशन होता है क्या? सब जगह मस्जिदें चलती है, दुनिया में पूरे लाउड स्पीकर पे हो रहा है, लेकिन ये सिर्फ मुसलमानों को जो है दबाने की कोशिश हो रही है। मेरा कहना है की नितेश जी, तुम्ही ऐकलं ते म्हणतायत की फक्त काय मशिदींवरच्या लाऊडस्पीकरनं प्रदूषण होतं का? मग मंदिरांवरच्या होत ना, मंदिरावरचा शब्द वापरला पण त्यांचा मामूली निर्देश तिकडेच आहे। बोलतोय या काही जिहादी मानसिकतेचे मुसलमान जे आमच्या देशामध्ये राहतात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही। त्यांना या देशामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे आणि त्यामुळे जे कायदे जे नियम अन्य धर्मीय पाळतात, हिंदू समाज पाळतो, तर ह्यांना पाळायचंच नाही। आता मला एक घटना अशी दाखवा जिथे हिंदू समाजाने अशा पद्धतीची अरेरावीची भूमिका घेतलेली आहे। आमचे नवरात्री असो, गणेश चतुर्थी असो, आम्हाला 10 वाजतेची आम्हाला डेडलाईन टाकली गेलेली आहे। सगळ्याचे सगळे पाळणाऱ्यापैकी हिंदू समाज आहे। अबू आझमी जी बोला, मी उत्तर घेतो। नितेश जी, मी उत्तर घेतो। हाँ, अबू आझमी जी बोला। हाँ बोलिए। देखिए ऐसा है हाँ कि ये सिर्फ और सिर्फ इस देश में हर मस्जिद के नीचे मंदिर नजर आ रही है। गाय के लिए मुसलमानों को मारा जा रहा है। मुसलमानों को नाही, बाकी सगळं असलं तरी न्यायालयाचा निर्णय तुम्ही मान्य करणार आहेत की नाही? जर प्रदूषण होतं, कोणाला त्रास होतोय, न्यायालय म्हणतंय एकदा समज द्या। प्लीज अबूजी बोला। देश को बर्बाद करने का रास्ता है। क्या हिंदू मुस्लिम लगा रखा है? ये कोई तरीका नहीं है हिंदू मुस्लिम करने का। इस देश में हिंदू हर जात हर धर्म के लोगों का स्वागत होना चाहिए। हर धर्म पर चलने का कानून है, उसका इनाम होना चाहिए। ये लोग जो है मेजॉरिटी में रह करके माइनॉरिटी के साथ इस तरह का व्यवहार करना मैं समझता हूँ ये बहुत बड़ा जुल्म है, कानून का उल्लंघन है। भोंग्यांसंदर्भातला हा हायकोर्टाचा आदेश होता आणि ज्याच्या विषयीच्या प्रतिक्रिया बघत होतो। राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरत असतानाच बांगलादेशच्या महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। तब्बल 2 हफ्ते उर्मिला खातूनच्या खात्यात जमा झालेले आहेत। मुंबईतल्या कामाठीपुरात हा धक्कादायक प्रकार समोर आला। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसोबत आता बांगलादेशी घुसखोर सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। काही घुसखोर योजनेचा लाभ घेत आहेत तर काही घुसखोर गुन्हे करतायत। अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातल्या निवासस्थानी हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद बांगलादेशचाच घुसखोर होता। तिकडे मुंबईतल्या कामाठीपुरात बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। उर्मिला खातूनच्या खात्यात योजनेचे 2 हप्ते जमा झाले। पोलिसांनी केलेल्या तपासात तिचं आधार कार्ड बनावट असल्याचं सिद्ध झालंय। या सर्व प्रकाराची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। तो
प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. आता अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करून योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र बांगलादेशी महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं घरचे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात पुढची बातमी. नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. त्यातील 34 इमारतींवर हातोडा चालवला जातोय. त्यामुळे ही कारवाई सुरू होताच रहिवाशांनी मात्र संताप व्यक्त केला आणि या कारवाईला विरोध केला. सकाळच्या सुमारास ही कारवाई सुरू झालेली होती आणि त्यानंतर रहिवाशी मात्र आक्रमक झाल्याचं दिसून आलं. क्या कर रहे हैं वो अपना पेट काट करके मार रोड पे मार खा खा के धंधा कर अपना लेते हमारा हो जाएगा सुविधा अपने रहने के लिए। आज हम लोग पेट पे लात मार रहे हैं सरकार। आज 18 साल के दिन हो गया आपने नहीं उनको निकलता बेनिकलता अभी निकल हो गया। हम लोग घर के बेघर कर रहे हैं। आज कहीं में कहीं था इसकी बदले दे देते हम लोग भी संतोषित हो जाता। नहीं बढ़ा देते छोटा तो दे देते हम लोग की झोपड़ी भी दे देते कि हम लोग को अब आज भी रोड पर रहेंगे तो अच्छा लगेगा सरकार को। आणखी एक मोठी बातमी आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळे गावात 4000 पेक्षा जास्त कोंबड्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झाला. सचिन गुळवे यांच्या पोल्ट्रीवर बुधवारी संध्याकाळी 4200 पिल्लांचा मृत्यू झालेला आहे. तर बर्ड फ्लूच्या धास्तीनं पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ढाळे गावात दाखल झाले. दगावलेल्या पिल्लांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. पण काही राज्यातील काही भागामध्ये बर्ड फ्लूचा धोका पाहायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा लातूरच्या अहमदपूरमध्ये या कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आता चिंता वाढली आहे. लाईटच्या प्रॉब्लेममुळे जे ब्रूडिंग इश्यू असतो लहान पक्ष्यामध्ये तर त्या याच्यामुळं मालकांनी जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं. परंतु दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल. कामं होत नसतील आणि कुठे अडचण आली तर अधिकाऱ्यांना बिनधास्त ठोकून काढा असं वादग्रस्त वक्तव्य मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलंय. येत्या वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागा असं सांगितलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी हा वादग्रस्त सल्ला दिला. अधिकाऱ्यांवर वचक राहिलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. 353 अधिकाऱ्याला मारल्यावर जो गुन्हा दाखल होतो तो आता शिथिल झालेला आहे. आता काय जामीन वगैरे होतो. तुम्हाला कुठे अडचण येत असेल बिनधास्त ठोकून काढायला परंतु तो वचक राहिला पाहिजे. कारण खूप शेपारलेत आणि यांना वाटतं की आमचा आका आहे आम्हाला वाचवेल किंवा आपण सांगितलेली कामं करायची नाही असा त्यांचा आका त्यांना सांगत असतो. तर असं काही नाहीये. आपण आहे अजून